भारताकडून कॅनेडियन नागरिकांसाठी ई विजा सेवा 2 महिन्याच्या खंडानंतर पुन्हा सुरू होणार. ही बातमी आली 22 नोव्हेंबरला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर ताणले गेलेले भारत कॅनडा संबंध आत्ता कुठं सुरळीत होणार असल्याची चर्चा या बातमीमुळे सुरूच झाली होती. तेवढ्यात बातमी आली भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये टेन्शन वाढायची शक्यता असल्याची. अमेरिकेनं आपल्या देशात कट रचल्याप्रकरणी भारताला इशारा दिला. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौरा केल्यानंतर भारताकडे निषेध नोंदवला. अशा बातम्या आता येतात आणि या बातम्यांमागचं कारण आहे खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवत सिंग पन्नू. सगळ्यात आधी हे अमेरिकेचं प्रकरण सांगतो. फायनान्शियल टाइम्सनं दिलेल्या एका बातमीनुसार अमेरिकन सरकारनं खलिस्तानवादी गुरुपतवत सिंग पन्नूची अमेरिकेतच हत्या करण्याचा कट उधळून लावला. त्यानंतर या कटात सहभागी असल्याची चिंता व्यक्त करत भारत सरकारला इशाराही दिला. विशेष म्हणजे ही बातमी आत्ता आली असली तरी हे सगळं जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर घडलं असंही सांगण्यात येते. जेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भातले डिटेल्स जाहीर केले होते तेव्हाच अमेरिकन सरकारनं पन्नूच्या केसची माहिती आपल्या मित्र राष्ट्रांपुढे उघड केली होती. दोन्ही केसेसमध्ये असलेल्या साम्यामुळे या देशांची चिंताही वाढली होती असंही फायनान्शियल टाइम्सच्या बातमीत नमूद करण्यात आले. दाऊद आता कसा दिसतो, तो नेमका कुठं आहे याबद्दल फार कमी माहिती असतं. पण गुरुपतवत सिंग पन्नूची स्टोरी मात्र वेगळी आहे. पांढरी दाढी, डोळ्यांवर चष्मा, गळ्यात टाय घातलेला पन्नू वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ यातून सतत दिसत राहतो. तो फक्त 4 भिंतींच्या आतून व्हिडिओज करतो अशातलाही भाग नाही. पन्नू US आणि कॅनडामध्ये रॅलीज काढतो, त्यांचं नेतृत्व करतो आणि तिथं भाषणही. आपल्या भाषणांमधून तो मागणी करतो पंजाबला भारतापासून वेगळं करत स्वतंत्र खलिस्तान निर्माण करण्याची. हा पन्नू चर्चेत असतो तो वेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी भारताला देत असलेल्या धमक्यांमुळे. फक्त मागच्या 2 महिन्यांचं बोलायचं झालं तर पन्नूनं भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच उडवून लावण्याची धमकी दिली. 19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानांमधून शीख बांधवांनी प्रवास करू नये, त्यांच्या जीवाला धोका असेल असं म्हणत कनिष्क दुर्घटनेची पुनरावृत्ती करत विमानं उडवून देण्याची धमकी दिली. कॅनडा विरुद्ध भारत हा वाद तापला होता तेव्हा सगळ्या हिंदूंनी कॅनडा सोडून निघून जावं अशी धमकी दिली होती. पण या असल्या धमक्या देऊनही निवांत फिरण्याची चिथावणीखोर व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकण्याची हिंमत पन्नूमध्ये येते कुठून? त्याची ताकद नेमकी आहे कशामुळे? याचं उत्तर सापडतं त्याच्या इतिहासात आणि त्याच्या आजूबाजूच्या भूगोलातही. गुरुपतवत सिंग पन्नू आहे कुठला? तर पन्नू मूळचा पंजाबमधला. अमृतसरच्या जवळचं खानकोट हे त्याचं मूळ गाव. त्याचे वडील महिंदर सिंग पंजाबच्या ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्डात कर्मचारी होते. साधारण 1990च्या दशकात पन्नूनं पंजाब युनिव्हर्सिटीमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं असं सांगण्यात येतं. त्यानंतर तो अमेरिका आणि कॅनडात सेटल झाला. त्याच्याकडे दोन्ही देशांचं नागरिकत्व आहेच, पण सध्या तो अमेरिकेत वकिली करतो. पन्नू आणि खलिस्तान हे कनेक्शन ठळकपणे लागलं 2007 साली. यावर्षी न्यूयॉर्कमध्ये शिक्स फॉर जस्टिस नावाची एक संघटना स्थापन झाली. पन्नू या संघटनेचा संस्थापक सदस्य आणि सध्याचा प्रमुख. पंजाबला वेगळं करून स्वतंत्र खलिस्तान देश घोषित करायचा या संघटनेची मुख्य मागणी आहे. त्यासाठी ते वेगवेगळे फंडे वापरत असतात. खलिस्तानी चळवळीला जगभरातून आणि पंजाबमधूनही फारसा पाठिंबा मिळत नाहीये, चळवळ क्षीण झालीये अशी चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा त्यांनी सार्वमत 2020 ची टूम काढली. यात कुणालाही एका वेबसाईटवर लॉग इन करून खलिस्तानला पाठिंबा आहे की नाही हे सांगायचं होतं. पण यातल्या बऱ्याच त्रुटी समोर आल्या आणि हा एक फियास्कोच ठरला. पण शिक्स फॉर जस्टिस ही संघटना भारताच्या नेत्यांची आणि परराष्ट्र संबंधांची कोंडी करण्यात प्रचंड ऍक्टिव्ह आहे. 2014च्या आसपास पन्नू आणि शिक्स फॉर जस्टिसनं अमेरिका आणि कॅनडामध्ये येणाऱ्या भारतातल्या राजकीय नेत्यांविरोधात तक्रार दाखल करायला सुरुवात केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अकाली शिरोमणी दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल, पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांनी भारतात शीख बांधवांवर अन्याय केला, त्यांच्या विरोधात हिंसा केली, त्यांच्या मानवी हक्कांचा भंग केला असा या तक्रारींमध्ये उल्लेख असायचा. शिक्स फॉर जस्टिसच्या अशा तक्रारींमुळेच पंजाबचे मुख्यमंत्री असताना अमरिंदर सिंग यांना आपला कॅनडा दौरा पुढे ढकलावा लागला होता. इतकी या संघटनेची ताकद आणि प्लॅनिंग आहे. बरं, हे फक्त भारताबाहेरच्या गोष्टींमध्येच इंटरेस्ट घेतात असंही नाही. पुलवामा अटॅक झाला तेव्हा हे स्वतंत्र काश्मीरसाठीचं आंदोलन असून त्याला दहशतवादी हल्ला म्हणणं योग्य नाही अशी भूमिका शिक्स फॉर जस्टिसनं घेतली होती.
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण द्यायचा प्रयत्न करण्यात सहभागी असल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. जेव्हा हमासनं इस्रायलवर हल्ला केला तेव्हा पन्नूनं स्वतंत्र खलिस्तानसाठी असाच हल्ला भारतावर करण्यात येईल असा इशाराही दिला होता. मग भारत या सगळ्यावर काहीच करत नाहीये का? तर सिक्स फॉर जस्टिस या संघटनेला भारतानं दहशतवादी संघटना म्हणून आधीच घोषित केलंय. तर स्वतः गुरुपतवत सिंग पन्नूला 2020 मध्ये दहशतवादी घोषित करण्यात आले. 2020 मध्येच UAPA ऍक्ट अंतर्गत भारत सरकारनं त्याची जमीन आणि इतर संपत्तीवर जप्तीची कारवाई केली होती. नुकतीच NIA कडूनही तशीच कारवाई करण्यात आली. त्याच्यावर देशद्रोहासकट अनेक ठिकाणी 22 गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलनं पन्नूला दहशतवादी म्हणून घोषित करावं, त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी व्हावी यासाठीही भारताचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढावी अशी मागणी भारतानं इंटरपोलकडे दुसऱ्यांदा केली होती. मात्र पन्नूबद्दलची माहिती अपुरी असल्यानं नोटीस काढता येणार नाही असं कारण इंटरपोलकडून देण्यात आलं. पण पन्नूची ताकद वाढवण्यात सिक्स फॉर जस्टिस संघटनेचा इतिहास जसा कारणीभूत ठरतो तशीच पन्नूच्या आजूबाजूची परिस्थिती. पन्नूची ताकद मुख्यत्वे 4 देशांमध्ये आहे: कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम. आकडेवारीनुसार कॅनडात 7,71,000 शीख आहेत, अमेरिकेत 2,80,000 शीख आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 2,10,000 शीख आहेत आणि युनायटेड किंगडम मध्ये शीखांची संख्या 5,25,000च्या आसपास आहे. या देशांमध्ये विशेषतः कॅनडा आणि युनायटेड किंगडम मध्ये राजकारणातही शीखांचा प्रभाव दिसून येतो. इथल्या बहुसंख्य लोकांचा पन्नूला पाठिंबा असल्याचंही बोललं जातं. याच जोरावर त्याचे फंडिंगचे आणि ताकद वाढवण्याचे मार्ग खुले राहतात आणि पन्नू उघडपणे भारताविरोधात बोलत राहतो. पण आधी खलिस्तानी टायगर फोर्सशी संबंधित असलेल्या हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला होता. तेव्हा वातावरण भडकवण्याचे प्रयत्न पन्नूनच केले होते. आणि आता अमेरिकेनं भारताला दिलेल्या इशाऱ्यानंतरही मला अमेरिकेत मारायचा प्लॅन करून भारतानं अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय सुरक्षेला थेट चॅलेंज देण्याचा प्रयत्न केलाय असं विधान करत आगीत तेल ओतायचं काम करणारा पन्नूच आहे. म्हणूनच भारताबाहेर असला तरी 2 मित्र देशांसोबतच्या संबंधांमध्ये राडे घालून भारताच्या डोक्याला ताप होतोय तो एकाच माणसामुळे. पेशानं वकील पण डोक्यानं दहशतवादी असलेला गुरुपतवत सिंग पन्नू. बाकी या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.